नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, अंगणवाडी मुख्य सेविका अर्थात अंगणवाडी पर्यवेक्षिका या संदर्भात एक महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थी विचारत आहे। त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, कामाचे ठिकाण कुठे असणार, जिल्हा निवड करता येणार का, बदली होते का आणि कुठे होते। सो याबद्दल ऍड मध्ये आपण जर बघितलं तर ऍड मध्ये मेन्शन केलेलं आहे। त्या ऍडचा संदर्भ घेऊन तुम्हाला मी सांगतो की तुमची बदली होऊ शकते का वगैरे। तिकडे जाण्यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत तयारीला सुरुवात केली नसेल किंवा ज्यांना मार्गदर्शनाची गरज असेल त्या विद्यार्थ्यांसाठी इग्नाइट अकॅडमीकडनं आपण या स्पेशल 2 बॅचेस लॉन्च केल्या आहेत। ज्यांना वाटतं की मला पूर्ण कोर्स एकाच बॅच मध्ये पाहिजे तर ही बॅच तुम्ही घेऊ शकता, पण ज्यांना वाटतं की मला पूर्ण कोर्स एका बॅच मध्ये न घेता मला सरळ सेवेची एक बॅच घ्यायची जी की आपण इग्नाइट अकॅडमीकडनं अवेलेबल आहे, सरळ सेवा सर्वसमावेशक नावाची बॅच आहे। ती जर बॅच घेतली तुम्ही तर तुम्हाला येणाऱ्या सगळ्या सरळ सेवा एक्झाम्स आहे, म्हणजे मनपा असेल, त्यानंतर कोशागारे असतील, आदिवासी विभाग असेल, वन विभाग असेल किंवा बीएमसी असेल, या सगळ्या एक्झामचा जो कॉमन सिलेबस आहे तो सरळ सेवा सर्वसमावेशक नावाच्या बॅच मध्ये कव्हर होतो। जर तुम्ही ती बॅच घेतली असेल तर तुम्हाला ही पूर्ण बॅच घ्यायची गरज नाही, तुम्हाला फक्त हीच बॅच घ्यायची जी की 549 प्लस जीएसटी मध्ये अवेलेबल आहे, ज्यामध्ये 4 घटक आहे, पोषण आहार आहे, संगणक ज्ञान आहे, एकात्मिक बालविकास योजना आणि कायदे पण आहे। ओके, सो ज्यांनी ती समावेशक बॅच घेतली असेल त्यांना ही बॅच घ्यायची गरज नाही, त्यांनी फक्त हीच बॅच घ्या। पण मात्र ज्यांनी अजूनपर्यंत बॅच घेतलीच नाही, कोणतीच घेतली नाही इग्नाइट अकॅडमीची, त्यांना जर घ्यायची असेल बॅच तर त्यांनी सेपरेट ही बॅच घ्यावी ज्याच्यामध्ये पूर्ण सिलेबस कव्हर होतो। पण मी परत एकदा सांगतो, ज्यांनी घेतलीच नसेल बॅच त्यांनी सुद्धा ही बॅच घेण्याच्या अगोदर विचार करा की तुम्हाला येणाऱ्या ज्या पुढच्या सरळ सेवेच्या एक्झाम आहे त्यांचा पूर्ण सिलेबस जर करायचा असेल तर सरळ सेवा सर्वसमावेशक नावाची बॅच घ्या। सरळ सेवा सर्वसमावेशक नावाची बॅच आहे, ती बॅच जर तुम्ही घेतली तर त्या बॅच नंतर एवढी एकच बॅच घ्यायची तुम्हाला गरज पडू शकते, दुसरी बॅच घ्यायची गरज तुम्हाला नाही। म्हणजे बघा, सर्वसमावेशक सरळ सेवा नावाची बॅच घेतली ही प्लस ही जर घेतली तर येणाऱ्या भरपूर एक्झामची तयारी तुमची होणार आहे, अदर सगळ्या एक्झामची तयारी होणार आहे। पण फक्त आणि फक्त तुम्हाला हेच करायचं, मला काही करायचंच नाहीये, मग अशा विद्यार्थ्यांनी एवढी बॅच घेतली तरी चालणार। आलं लक्षात? आता पुढे घेऊन जातो तुम्हाला मी। बघा, आता या एक्झाम बाबत थोडक्यात मी तुम्हाला बेसिक सांगतो पटपट। बघा, या एक्झाम साठी कोणत्याही शाखेचा पदवीधर महिला, ही जागा फक्त महिलांसाठीचे, महिला फॉर्म भरू शकतात। वेतन श्रेणी 35,400 1,12,400 म्हणजे जवळपास तुम्हाला 50,000 पर्यंत सॅलरी इन हँड मिळते। वस्तुनिष्ठ क्वेश्चन पेपर, ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन पेपर असणार आहे आणि यामध्ये मुलाखत तुम्हाला घेतली जाणार नाहीये। परीक्षा पद्धत सिंपल आहे, तुम्हाला 7 घटक त्यांनी दिले। बघा, इंग्रजी आहे, मराठी आहे, सामान्य ज्ञान आहे आणि अंकगणित बुद्धिमत्ता, हे 4 घटक ते नेहमीप्रमाणेच आहे। 4 घटक जो की तुम्हाला मी सांगितलं सरळ सेवा सर्वसमावेशक बॅच आहे, त्या बॅच मध्ये 4ही घटक कव्हर होतात। सरळ सेवेच्या सगळ्या एक्झामला हे 4 घटक कॉमन असतात, फक्त या एक्झामसाठी 3 घटक वेगळे आहेत। हे एक ICDS कायदे नियम आहे, दुसरा पोषण आहार आहे आणि तिसरा संगणक आहे। यासाठी सेपरेट बॅच पण आपण दिली आहे किंवा एकत्र बॅच मध्ये पण टाकलेलं आहे, तुम्ही चॉईस करू शकता। ओके, हा पेपर तुमचा असणार। बघा, ह्या 3 विषय जर बघितले तर 3 विषयांना 40, त्यानंतर या ठिकाणी 50, 60 आणि हे 80 मार्कांचे 3 घटक आहेत, बाकीचे 120 मार्कांसाठीचे घटक असणार आहे। ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन पेपर 1.5 तास तुम्हाला वेळ मिळणार आहे। 100 प्रश्न तुम्हाला सोडवायचे, 100 प्रश्न तुम्हाला 90 मिनिटांमध्ये सोडवायचे आहे। चला अजून पुढे घेऊन जातो तुम्हाला मी। फॉर्म भरण्याची अंतिम डेट काय आहे तर फॉर्म भरण्याची अंतिम डेट आहे 3 नोव्हेंबर, म्हणजे दिवाळीमध्ये तुम्हाला फॉर्म भरू शकता तुम्ही, दिवाळीपर्यंत ही डेट त्यांनी वाढून दिलेली आहे। वेबसाईट कोणती आहे? ICDS.gov.in ह्या वेबसाईटला जायचं, त्या वेबसाईटला गेल्यानंतर तुम्हाला फॉर्म भरायचा, वेबसाईटची माहिती पण त्यांनी दिलेली आहे। 102 पदांसाठीची जाहिरात आलेली आहे। यामध्ये सूट पण नंतर उत्तीर्ण होणं गरजेचं आहे। आता हा महत्त्वाचा मुद्दा ऍड मध्ये 13 नंबरचा सेवा प्रवेशोत्तर शर्ती, हा घटक तुम्ही जर वाचणार असेल तर नीट वाचा, यात त्यांनी सगळं सांगितलं काय सांगितलं त्याच्यामध्ये। यामध्ये पहिले तर तुम्हाला बघा, सिलेक्शन झाल्यानंतर हिंदी आणि मराठी भाषा तुमची जर उत्तीर्ण नसाल तुम्ही ह्या भाषा, तर तुम्हाला नंतर सिलेक्शन झाल्यानंतर उत्तीर्ण होणं गरजेचं राहणार आहे। संगणक हाताळणीबाबत तुम्हाला आता सर्टिफिकेट तुमच्याकडे नसेल तर नियुक्ती झाल्यानंतर तुम्हाला 2 वर्षात संगणक हाताळणी हे प्रमाणपत्र घेणं पण गरजेचं असणार आहे। आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे। यात बघा 13.6 नंबरचा मुद्दा आहे, मुख्य सेविका या पदावर नियुक्ती होणाऱ्या महाराष्ट्र राज्यात कोठेही नियुक्ती अथवा बदलीस प्राप्त असतील। बघा, ज्या मुख्य सेविका या पदावर नियुक्त होतील त्यांना महाराष्ट्रातल्या कोणत्याही जिल्ह्यामध्ये बदली होऊ शकते। महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात तुम्हाला जाण्याची पण तयारी ठेवावी लागणार आहे। बदली कुठेही होऊ शकते, बदलीस पण पात्र राहतील कुठेही, म्हणजे जिल्ह्यानुसार तुम्हाला बदली होणार आहे। आता हे जे पद आहेत ना, हे कुठलं आहे? हे पद तुमचं जे आहे ना, हे पद फक्त आणि फक्त शहरी भागातलं आहे, म्हणजे जिल्हा लेवलला तुम्हाला म्हणा किंवा शहरी भागात तुम्हाला जॉब करायचा आहे। शहरी भागात तुम्हाला 25 अंगणवाड्या असतील त्यांच्यावरती मुख्य करून लक्ष ठेवायचं आहे। साधारणतः हे एक पदाचं काम आहे, कर्तव्य, जबाबदारी आहे, ते पण मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे। सो यानुसार तुम्हाला विचार
विचार करायचा की मला जिल्ह्यानुसार बदली पण होऊ शकते आणि त्या जिल्ह्यात त्या शहराच्या ठिकाणी मला थांबायचं, खेड्यागावात जायचं नाही, तुम्हाला शहरात थांबायचं, त्यासाठीच हे पद विशिष्ट काढलेलं आहे. त्यानंतर मुख्य सेविका म्हणून निवड झालेल्या उमेदवारास पायाभूत व उजळणी प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणे आवश्यक आहे, जे की ट्रेनिंग तुम्हाला शासन देणार आहे. त्यानंतर महत्वाचं आहे, उमेदवाराची मुख्य सेविका या पदावर नियुक्ती झाल्यास शासनाने मिळवून दिलेल्या सूचना व आदेश संबंधित उमेदवारास बंधनकारक राहतील. सो याचं मुख्य ठिकाण काय, प्रश्न जे तुमचे होते त्या प्रश्नांचं उत्तर द्यायचं म्हटलं थोडक्यामध्ये तर प्रश्न तुमचा होता की तुमची कामाचं ठिकाण कुठे असेल तर महाराष्ट्रात कोणत्याही जिल्ह्यामध्ये तुम्हाला काम करावं लागणार आहे. शहरी भागात तुम्हाला काम करायचं, शहरात काम करायचं. 25 अंगणवाडी तुमच्या अखत्यारीत राहतील. जिल्हा निवड करता येणार का, तुम्हाला जिल्हा निवड करायला चान्स देणार नाहीये, शासन तुम्हाला डायरेक्ट जिल्हा देणार आहे. शासनाकडे हे सगळे त्यांच्यावर ते सगळं ठरवणार, म्हणजे तुम्हाला ठरवता येणार नाही मला हा जिल्हा द्या तो जिल्हा द्या. बदली होते का, यस बदली पण होते, जिल्ह्यानुसार बदली पण होऊ शकते. महाराष्ट्रात कोणत्याही जिल्ह्यामध्ये बदली होऊ शकते. कुठे होऊ शकते तर कोणत्या जिल्ह्यात तुम्हाला जाण्याची तयारी ठेवावी लागणार. सो या संदर्भात पूर्ण माहिती मी तुम्हाला विथ प्रूफ दिलेली आहे. हे डॉक्युमेंट तुम्हाला कुठे आहेत तर ऍड मध्येच दिलेलं आहे, 13 नंबरच्या पॉईंट वरती आहे. सो परत एकदा मी तुम्हाला सांगतो, ज्या विद्यार्थ्यांना यासाठी तयारी करायची असेल अंगणवाडी पर्यवेक्षसाठी, त्यांना सेपरेट ही काय सेपरेट बॅच आहे, सेपरेट बॅच आहे. पण त्यांना ज्यांना वाटतंय की मला सगळ्यात सरळ सेवा पण करायची आहे प्लस ही अंगणवाडीची पण करायची आहे, तर त्यासाठी तुम्हाला सांगतो सरळ सेवेची बॅच आहे, सरळ सेवा समावेशक नावाची बॅच आहे. ही बॅच सगळ्या एक्झामला चालते. कोणती कोणत्या एक्झाम आहे, येणाऱ्या भविष्यात येणाऱ्या मनपाच्या एक्झाम आहे, त्यानंतर वन विभागात जाहिरात आलेली आता, त्यानंतर म्हणजे बीएमसीची जाहिरात आलेली आहे, त्यानंतर आदिवासी विभागाची जाहिरात आलेली आहे, कोषागारांची जाहिरात आलेली आहे, अजूनही काही नगर परिषद जाहिरात येणार आहे. सो या सगळ्यांसाठी सरळ सेवा सर्वसमावेशक बॅच घेऊन टाका. आणि मग तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलंय त्यांना वाटतं की मला अंगणवाडीचा पण सिलेबस कव्हर पाहिजे, तर त्यासाठी तुम्हाला सेपरेट 3 घटकाची वेगळी बॅच दिलेली आहे. 549 प्लस जीएसटी नावाची फार कमी फी मध्ये ठेवलेली, 50% ऑफ सध्या चालू आहे. पोषण आहार, संगणक आणि एकात्मिक बालविकास योजना कायदे हे याच्यात कव्हर होणार आहे. सो मी तुम्हाला सजेस्ट करेल ही बॅच घेण्यापेक्षा ही बॅच घ्या, जेणेकरून भविष्यात होणाऱ्या सगळ्या एक्झामसाठी तुमची इथे प्रिपरेशन होणार आहे. 1 वर्षापर्यंत व्हॅलिडिटी तुम्हाला मिळणारच आहे. सो काही शंका असेल तुम्हाला तर या नंबरला कॉल करा, 88 25 61 17. व्हिडिओ आवडला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. काही प्रश्न असतील कमेंटमध्ये टाकायला अजिबात विसरू नका. तुर्तास मी थांबतो, पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.